नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 31 मार्चला स्वामींचा प्रगट दिन आहे. आता काय सेवा करायची आहे ते आपण आता कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पण बऱ्याच लोकांना असं असतं की ट्रॅव्हलिंग आहे किंवा ज्यांचे पिरियड्स आहेत किंवा समजा अचानक तुम्हाला सुतक सुवेर आलं किंवा काही हेल्थ कंडिशन्स आहे, जर सिनियर सिटिझन्स असतील, प्रेग्नंट महिला असतील ज्या काही सेवा करू शकत नाहीत किंवा खूप लोक जी हेल्थ कंडिशन्समध्ये असतील, तर त्यांनी काय सेवा करावी ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात जी व्यक्ती आहे किंवा दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे ही सगळ्यात मोठी स्वामी सेवा आहे. स्वामी महाराजांना आपले मानले की स्वामी तुमच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी हे स्वतःवर घेतात. आपल्या स्वामींचं नामस्मरण करताच समोर उभे राहतात ते आपले स्वामी समर्थ महाराज, जे संकटात तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर तुमच्या मदतीसाठी धावून येतात ते आपले स्वामी समर्थ महाराज, जे आपले अनंत अपराध आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या झोळीत घेतात ते आपले श्री स्वामी समर्थ महाराज, आणि जे दुःख आणि सुखाच्या पलीकडील आहेत ते आपले स्वामी महाराज. बघा, स्वामी कधीच तुमचा पैसा, अडका किंवा किती चांदी सोनं किंवा तुम्ही किती सजावट करताय किंवा मोठमोठ्यांनी स्वामींचे गुण गाताय किंवा खूप मोठी पूजा घालताय, स्वामींना त्याचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही जी काही सेवा करता ती श्रद्धेने, प्रेमाने, एकदम शुद्ध अंतःकरणाने किंवा शुद्ध भावाने करता, तेच स्वामीपर्यंत पोचतं आणि ते स्वामी बघत असतात. तर आता तुम्हाला जर 21 पारायण करायला शक्य नसेल तर तुम्ही जी आपली मानस सेवा आहे ती दररोज सकाळी उठून ती तुम्ही म्हणू शकता. ही अक्कलकोटला म्हटली जाते, दादरच्या मठात म्हटली जाते, आणि जे स्वामींचे भक्त आहेत ती ही मानस पूजाचं जे स्तोत्र आहे ते नक्की म्हणतात. हे खूप सुंदर स्तोत्र आहे. तुम्हाला कुठल्याही गुगलमध्ये सापडून जाईल. अगदी स्वामींचं मानसपूजेचं छोटं पुस्तक पण मिळतं. जर तुम्हाला मिळालं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही गुगलमधून डाउनलोड करून PDF झेरॉक्स मारून आणू शकता. ह्याची चाल खूप सुंदर आहे. तुम्ही नुसतं सुद्धा म्हणू शकता. नमो स्वामीराजं दत्तावतारं श्री विष्णू ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. तर हे तुम्ही पहिल्या दिवशी जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर हे म्हणता किंवा यूट्यूबवरती सुद्धा लावून द्या, खूप सुंदर म्हटलेलं आहे. तर हे म्हणून तुम्ही पहिल्या दिवशी फक्त अभिषेक करून नंतर दुसऱ्या दिवसापासून 21 दिवस हे स्तोत्र म्हणू शकता किंवा दररोज 3-3 अध्याय नित्यसेवेसारखे तुम्ही वाचू शकता. जसं जमेल तसं तुम्ही या दोन्हींपैकी कुठलीही सेवा करू शकता. किंवा नामस्मरण ही स्वामींची उच्च कोटीची सेवा आहे, जी दिवसभर तुम्ही कुठंही मध्ये असाल, जर तुमचे पिरियड्स असतील, सुतक असेल, सुवेर असेल, जर तुम्ही लोकलमधून ट्रॅव्हल करत असाल, ऑफिसमध्ये आहात, वॉकिंग करत असाल किंवा नुसतं बसलेले असाल, स्वयंपाक करताना सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. बघा, सगळ्या स्वामींच्या ज्या सेवा आहेत त्या अगदी साध्या सोप्या आहेत. त्यामुळं जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही करा. बघा, सगळं स्वामींच्यावर सोडून एकदा तरी बघा, तुम्हाला अजिबात निराशा होणार नाहीच. कधीच तुम्हाला असं नाही वाटणार की आपल्या पदरी निराशा पडली आहे, की आपण सगळं स्वामींच्यावर सोडले आणि काहीच होत नाही. हे लक्षात ठेवा. आणि स्वामींनी जर परीक्षा घेतली ना तर ती डोळे बंद करून द्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. जेवढी ते तुमची परीक्षा बघतायत ना तेवढे जवळ तुम्ही स्वामींचे आहात हे लक्षात ठेवा. कारण परीक्षा त्यांचीच बघितली जाते ज्यांच्याकडे ते देण्याचं सामर्थ्य आहे किंवा जो ते देऊ शकतो आणि ते पार करू शकतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण बरीच लोकं म्हणतात की जेव्हा आम्ही स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा आमची खूप परीक्षा बघितली जाते आणि आम्हाला काहीच लवकर मिळत नाही. तर तुम्ही त्याचे
पात्र आहात म्हणून तुमच्याकडून स्वामी ती परीक्षा बघून घेतात, नाहीतर स्वामी लगेच इच्छा पूर्ण करतात, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्ही तारक मंत्राची सुद्धा सेवा 3, 5, 11 खेपा एक पाण्याचा ग्लास समोर ठेवून त्याच्यावरती तुमचा उजवा हात ठेवून तुम्ही ती सुद्धा करू शकता, किंवा मानसपूजेचं स्तोत्र 1, 3, 5 खेपा म्हणू शकता, किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, किंवा नुसतं श्री स्वामी समर्थ हा मंत्रसुद्धा तुम्ही ह्याचं नामस्मरण करू शकता. तर अशा अगदी साध्या आणि सोप्या सेवा आहेत. यामधील कुठलीही सेवा तुम्हाला ज्या तुमच्या टाईमप्रमाणे, शेड्यूलप्रमाणे, तुमच्या जॉबप्रमाणे जसं जमत असेल तसं तुम्ही एक टाईम घालून घ्या, किंवा जसं जमेल त्या टाईममध्ये तुम्ही करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.